जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। 3/9/2025 रोजी श्रीराम नाईक यांचा कंटेनर त्यांनी त्यांच्या जागेत ठेवला असता आणि त्यांचा 45-3 या जमिनीमध्ये त्यांनी त्यांचा कंटेनर ठेवला असता। त्यांच्या गार्डला मारहाण वगैरे झाली आणि त्याचा आमच्याकडे व्हिडिओ फुटेज आहे। त्या घटनेवर फक्त पोलीस आणि त्या 3 माणसा व्यतिरिक्त आणि शाह 2 ते त्या माणसांना शिव्या देत आहे पोलिसांसमोर। त्याच्या व्यतिरिक्त त्या स्पॉटवर आमच्या फॅमिली मधला कोणीही दिसत नाहीये त्या व्हिडिओ फुटेज मध्ये। तरी पण मी वकील असताना, ते श्रीराम नाईक माझे क्लायंट असताना त्याचा त्यांनी गैरफायदा उचललेला आहे। माझ्यावर आणि माझ्या पूर्ण फॅमिलीवर गुन्हे दाखल केले आहेत। माझ्या फॅमिलीतला कोणीही त्या दिवशी स्पॉटवर उपस्थित नव्हता, तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। 52-2 मध्ये माझ्या काकाला काट डालेगा अशी धमकी दिली होती। ती व्हिडिओ फुटेज दाखवून पोलिसांनी तक्रार नाही घेतली, म्हणून मी कोर्टामध्ये प्रायव्हेट तक्रार 6 महिन्यापूर्वी फाईल केली। त्याच्यात पोलिसांनी 202च्या रिपोर्ट मध्ये अहवाल पाठवला। त्या सिव्हिल दावा आहे, याच्यामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाहीये। बघा पोलिसांचा रिपोर्ट। मग तुम्ही 52-2 मध्ये त्या दिवशी जी 4 तारखेला घटना झाली तेव्हा 70-80 पोलीस घेऊन येता आणि आमच्यावर गुन्हे दाखल करता तुम्ही त्याच सर्वे नंबर मध्ये। मग ही कोणत्या प्रकारची हुकुमशाही आहे? हा आमचा सर्वे नंबर 52चा 7, हा आमचा 52चा 9, सगळे देसाईंची नाव आहेत बघा माझ्या फॅमिलीची। हा बघा 52चा 10 आणि त्याच्यानंतर हा 45-2 ची मिळकत नाही बोलतोय ना यांची। तर बघा मंडल अधिकाऱ्यांनी दिलेला 2023 मध्ये अर्ज केला होता, त्याच्यात लिहिलेले काय दिलेले, गाव नंबर 7 अधिकार अभिलेख पत्राची झेरॉक्स पाहिली असता 45-2-18.3 म्हणजे 21 गुंठे गणपत माधू देसाई नाव दिसून येते। म्हणजे आपण प्रोसेस मध्ये चालू आहे आमचा 7/12। जबरदस्ती येऊन कब्जा करणे पोलिसांच्या मदतीने आणि डीसीपी साहेब आणि सिनियर पीआय त्यांच्या कार्यालयात बोलून माझ्या फॅमिलीला धमकावलं जात आहे। वेळोवेळी धमकावलं जाते। मी वकील असून माझ्या फॅमिलीला असं केलं जात आहे, तर सामान्य माणसाचा या सरकारमध्ये काहीच राहणार नाहीये। मागच्या आठवड्यात 4 तारखेला आम्ही आता ह्या जागेमध्ये उभे आहे। 52-2 या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन जवळ 100 पोलीस घेऊन आमच्या जागेवर आमचा लिगली कायदेशीर आम्ही कंटेनर ठेवला होता। तो कंटेनर उचलण्यासाठी जवळजवळ 100 पोलीस घेऊन आले होते आणि बेकायदेशीररित्या आमच्या कंटेनरची MSCBची जो कनेक्शन घेतात ती वायर कापली होती। एसीचं कनेक्शन कापला, टाकी तोडून वगैरे। त्यांना बरं आम्ही फक्त एक विचारणा केली, साहेब याच्याविषयी तुमच्याकडे काय लिखित ऑर्डर आहे का, कोर्टाचा आदेश आहे का तहसीलदारांचा का कोणाचा, म्हणजे तत्सम वरिष्ठ म्हणजे सरकारी अधिकाऱ्याचा। तर आम्हाला कुठल्याही गोष्टीची उत्तरं नाही दिली त्या लोकांनी आणि आम्हाला इथं हाकलून लावण्याचा प्रयत्न केला। त्या गोष्टीला आम्ही विरोध केला। आता हे आमच्यावर आहे ना, शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नाहक खोटे नाटे गुन्हे दाखल होत आहेत गेल्या 2 ते 3 वर्षापासून। 3 ठिकाणी आमच्या जमिनी आहेत, त्या ठिकाणी या 3 ठिकाणी जमिनीवर जाण्याचा रस्ता यांनी बंद केलेला आहे। आता सध्या उभा ही 52-2 ही मिळकत आहे आमची। इथे 40 गुंठे जागा आहे आमची 45-2 ची आणि इथे 4 सातबार आहेत आमचे। 52-2 52-10 52-9 आणि 52-7। तर यांनी आमचे जे 52-7 52-9 आणि 52-10 आहे यांचा समोरून गेट घालून आमचा शेतावर जाण्याचा रस्ता वगैरे बंद केलेला आहे। सर्वेला आम्ही साहेब सर्वेला टाकलेला आहे आणि 45-3-45चा सर्वे ऑलरेडी झालेला आहे। याच्या व्यतिरिक्त यांनी जे आमच्यावर आरोप केले त्याच्या व्यतिरिक्त आमच्या कुठल्या पोलीस स्टेशनला किती गुन्हे आहेत त्यांनी ते सिद्ध करावं। एका बिल्डरकडे गेल्या वर्षी आणि खंडणी घेतली इथे, त्यांनी आमचं त्याला आव्हान आहे, त्यांनी त्या बिल्डरचं नाव जाहीर करावं, किती खंडणी घेतली ती रक्कम सांगावी, या सगळ्या गोष्टी त्यांनी खुलासा करावा, नाहीतर त्यांनी ती माफी मागावी। अन्यथा आम्ही याच्या विरोधात मानहानीचा जवळजवळ 2 ते 3 कोटीचा दावा करणार आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।